तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आय होप सगळ्यांचा वीकेंड बेस्ट चालला असेल. तर बघा, लास्ट वीकमध्ये आपण एक व्हिडिओ पोस्ट केली होती YouTubeला आणि त्याच्यामध्ये आपण रोड मॅप दिला होता $0 ते $5,000. ठीक आहे, म्हणजे ज्यांना ज्यांच्याकडे ट्रेडिंग करण्याचं स्किल आहे, बट कॅपिटल नाहीये, तर त्यांच्यासाठी तो व्हिडिओ बनवला होता आपण, की आपण एक झिरो इन्व्हेस्टमेंटमधून कसं आपलं एम्पायर उभं करू शकतो. $0 ते $100, $100 वरून पुन्हा फंडिंग अकाउंट जाऊन फंडिंग अकाउंटवरून थोडं-थोडं प्रॉफिट घेत एक $5,000, $10,000 आपण घेऊ शकतो. बघा, बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याकडे इक्विटी असते, बट आपल्याकडे स्किल नसतं. मग त्यावेळेला आपल्याकडून काय होतं, अकाउंट ग्लो होतात. तर त्याच्यामुळं स्किल असणं इम्पॉर्टंट आहे. तर बघा, त्या व्हिडिओवरती खूप कमेंट्स आले होते, की "सर आम्हाला एक असं फंडेड अकाउंट सांगा, की ते वापरायला ईझी असेल, जे MT5 मध्ये ॲड करता येईल किंवा त्याच्यावरून ट्रेड करणं ईझी पडेल किंवा ते पर्चेस कसं करायचं, त्याचे रूल काय आहेत?" तर बघा, सगळ्यांना मी त्यावेळेला सजेस्ट केलं होतं, की तुम्ही फंडिंग ग्रुपचं अकाउंट यूज करा. फंडिंग ग्रुप सगळ्यात बेस्ट आहे. तर आज मी तुम्हाला तेच सगळे रूल्स सांगणार आहे. पर्चेस कसं करायचं ते सांगणार आहे. मेटाफाईला ॲड कसं करायचं ते सांगणार आहे. ठीक आहे. चला तर आपण या व्हिडिओमध्ये बघूया आता. अ, बघा हा फंडिंग पिपचा डॅशबोर्ड आहे. असं मेन पेज असतं फंडिंग पिपचं. ॲप वेबसाईट बघा याच्यामध्ये मेन्शन करेनच मी. ठीक आहे. त्याच्यामध्ये नेक्स्ट आहे ऑप्शन असतो बाय चॅलेंज. बाय चॅलेंजवर क्लिक केलं. आता बघा याच्यामध्ये 2-3 मॉडेल आहेत. सगळ्यात बेस्ट आहे 1 स्टेप, त्यानंतर आहे 2 स्टेप आणि हे 0 वाले. 0 म्हणजे इन्स्टंट. बट आपल्याला इन्स्टंटला जायचं जायचं नाहीये. नाहीये. इन्स्टंटवालाचा प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये रूल एवढे जास्त असतात इन्स्टंट फंडिंगमध्ये, की ते कधीही ब्रीच होऊ शकतं आणि त्यात कन्सिस्टन्सी स्कोर वगैरे ह्या भरपूर गोष्टी असतात. त्यामुळे झिरोकडे जायचं नाहीये. आपण सिंपल जायचंय वन स्टेप अकाउंटला. अकाउंटला. ठीक आहे. ठीक आहे. आता वन स्टेप अकाउंटचे आपण प्राइजेस बघूया सगळ्यात पहिलं. फंडिंग पिप्स बघा. अकाउंट साइज $5,000. 5,000चा अकाउंट जर घेतला आपण तर $59 ला आहे. म्हणजे साधारण 60 पकडा. म्हणजे साधारण एक 5,000-5,500 ला. त्यानंतर 10,000चा अकाउंट $99 ला आहे. 25,000चा अकाउंट $199 ला आहे. 50,000चा अकाउंट $319 ला आहे आणि 1,00,000चा अकाउंट $555 ला आहे. तर बघा 5,000 ज्याच्याकडे पैसे कमी आहेत ते 5,000 पण घेऊ शकतं. बट ॲट लिस्ट आपल्याला चांगली रिस्क घ्यायची असेल, तर आपण 10,000 आणि त्याच्यावरती अकाउंटला आपण जायचंय. जसं मी सांगितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये YouTubeच्या. ते बघितले नसेल तर एकदा बघून घ्या व्हिडिओ. त्याच्यामध्ये सगळ्या डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर बघा $10,000चं अकाउंट आहे. त्याच्यामध्ये MT5 सिलेक्ट करायचं आणि कंटिन्यू पेमेंट. जर तुम्ही मी दिलेल्या लिंकवरून अकाउंट पर्चेस केलं, तर इथं बघा तुम्हाला कुपन कोड ऑटोमॅटिक येईल आणि त्याच्यावरती तुम्हाला 5% याच्यामध्ये अजून कमी मिळेल, डिस्काउंट मिळेल म्हणजे. ठीक आहे. त्यानंतर कंटिन्यू टू पेमेंट जायचं असतं. एक्सेप्ट करा सॉरी. कंटिन्यू टू पेमेंट. बट कंटिन्यू टू पेमेंट करायच्या आधी आपल्याला त्याचे रूल्स जाणून घ्यायचे आहेत. सगळ्यात पहिलं ही व्हिडिओ स्पेशली रूलसाठीच बनवलेली आहे मी. तर तुम्हाला सांगतो बघा. वन स्टेपमध्ये गेलो आपण. ठीक आहे. आता बघा रूलला स्टार्ट करूया आपण. ह्याच्यातला सगळ्यात म्हणजे फर्स्ट रूल ठीक आहे. तर याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, की अजिबात आपल्याला रश नाहीये. आपल्याला पूर्ण लाईफ एका दिवसात बिल्ड नाही करायची. ठीक आहे. तर तुम्हाला जेवढा टाईम घ्यायचा आहे, तेवढा तुम्ही टाईम घ्या आरामात इव्हॅल्युएशन पास करायला. त्याला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्ही कितीही दिवस लावू शकता पास करायला. असं नाहीये, की ते 2 दिवसात पास झालं पाहिजे, 4 दिवसात पास झालं पाहिजे. अकाउंट अनलिमिटेड डेज आहेत ट्रेड करायला. आरामात ट्रेड करायचे काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा येतात ट्रेडिंग बिहेवियरचा रूल. आता बघा वन स्टेप अकाउंटला स्टुडंट फेजमध्ये रोल काय आहेत सांगतो तुम्हाला. स्टुडंट टेस्ट युअर ट्रेडिंग स्किल व्हाईल डिफरंट ट्रेडिंग. ड्युरिंग दिस स्टुडंट फेज यू मस्ट अचीव्ह अ प्रॉफिट टार्गेट ऑफ 10%. म्हणजे 10% तुम्हाला पहिल्या स्टेजमध्ये प्रॉफिट बनवायचंय आणि मिनिमम 3 दिवस ट्रेड करायचा आहे त्यासाठी. 10% बनवण्यासाठी. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एका दिवसात 10% बनवा नाही तर एका महिन्यात बनवा काही प्रॉब्लेम नाही. बट मिनिमम 3 ट्रेडिंग डेज आहेत. त्याचमधला नेक्स्ट रूल काय असतो? मॅक्सिमम डेली लॉस लिमिट. तर आता कसं असतं प्रत्येक प्रॉप फर्मला लॉस लिमिट ठरलेली असते. पर डे लॉस लिमिट वेगळी असते आणि ओव्हरऑल लॉस लिमिट वेगळी असते. तर याच्यामध्ये बघा पर डे लॉस लिमिट आहे 3%. म्हणजे समजा 10,000चा जर आपला अकाउंट आहे, तर तुम्ही फक्त त्याच्यामध्ये दिवसाला $300 ची लॉस लिमिट येईल. $300 खाली जर ते अकाउंट गेलं तरी तुमचं ब्रीच होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे मॅक्सिमम लॉस लिमिट. हे मॅक्सिमम लॉस लिमिट म्हणजे 6% लॉस लिमिट येते याच्यामध्ये वन स्टेपमध्ये आणि सेम टू स्टेपमध्ये हेच 5% पर डे येते आणि 10% ओव्हरऑल लॉस लिमिट येते. तर ह्याच्यामध्ये बघा 6% मॅक्सिमम लॉस लिमिट आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुमचं अकाउंट जर $1,00,000 आहे, तर तुमचं काही किती जरी लॉस झाला, प्रॉफिट झालं, तर ते अकाउंट 94,000 च्या खाली जाता कामा नये. 94,000 च्या खाली गेलं तर ते अकाउंट ब्रीच होणार. ठीक आहे. त्यानंतर सांगतो तुम्हाला न्यूज ट्रेडिंग. बघा बरेच लोकं बोलतात, की न्यूज ट्रेडिंग आपण होल्ड करू शकतो का? तर मी सगळ्यांना सांगेन,
न्यूजमध्ये ट्रेडिंग न केलेलं कधीही चांगलं. तुमचे पैसे वाया जाणार आहेत. तुमचं रिअल अकाउंट असेल तर ते ब्लो होऊ शकतं किंवा तुमचं फंडेडचं अकाउंट असेल तर ते वाईप आउट होऊ शकतं. आणि ऑन डिमांड सायकलमध्ये कसं असतं, ऑन डिमांडमध्ये जर तुम्ही पे आउट घेतला, ठीक आहे, तर तुम्ही अलाउड आहे तुम्हाला न्यूज ट्रेडिंग. बट मी सांगेन न्यूज ट्रेडिंगच्या नादाला लागू नका. जेवढं तुम्ही न्यूज ट्रेडिंगपासून लांब राहाल, तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आहे. ठीक आहे. ड्युरिंग द मास्टर ट्यूसडे पेड वगैरे आहे, बट त्याच्यामध्ये बघा ओव्हरऑल हे सगळं वाचण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, की तुम्ही ॲट 5 तास आधी जर तो ट्रेड ओपन केला असेल, ठीक आहे, तर तो न्यूजमध्ये अलाउड आहे. बाकी काही नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट रूल येऊ आपण ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. तर बघा स्ट्रॅटेजी म्हणजे कसं आहे, ह्याच्यामध्ये आपण काही स्ट्रॅटेजी आहेत, की त्या अलाउड नाहीयेत. जसं की रोबोट यूज करणं, ठीक आहे, त्या गोष्टी किंवा बघा गॅप ट्रेडिंग म्हणा, हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग, एच-एफ-टी बॉट असतो बघा, सर्व्हर स्पॅमिंग, लेटन्सी, टॉक्सिक ट्रेडिंग फ्लो, हेजिंग, लाँग शॉर्ट ॲटिट्यूड म्हणजे एकाच टाईमला शॉर्ट आणि लाँग दोन्ही करणं, रिव्हर्स, टिक स्कॅल्पिंग, पुन्हा सर्व्हर एक्झिक्युशन, अपोझिट ट्रेडिंग अपोझिट अकाउंट ट्रेडिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी इथं अलाउड नाहीये. बघा इथं दाखवलेत मी जे आता हे केलेले आहेत ते हायलाइट केलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी इथं अलाउड नाहीये. तुम्हाला नॉर्मल रिस्क रिवॉर्डवरती ट्रेड करायचा आहे. लाँग टर्म मार्केटमध्ये टिकायचं असेल, तर रिस्क रिवॉर्डवरती ट्रेड करणं गरजेचं आहे. ठीक आहे. अल्सो कॉपी ट्रेडिंग और अकाउंट मॅनेजमेंट बाय थर्ड पार्टी वेंडर इज प्रोहिबिटेड. म्हणजे कॉपी ट्रेडिंग करणं दुसऱ्याच्या अकाउंटला किंवा दुसऱ्याला कोणाला अकाउंट हँडल करायला देणं, हे पण रिस्की आहे. बघा माझं झालं होतं असं एकदा. एकाच याच्यावरून मी आय-पीओवरून 2-3 अकाउंट काढले होते आणि ते नंतर एका आय-पी-ओमुळे असल्यामुळे सगळे अकाउंट ब्रीच झाले होते. त्यामुळे एका आय-पी-ओवरून यूज करू नका. मल्टिपल वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाचे अकाउंट वेगवेगळी काढा आपापली. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट रूल बघा वगैरे हां, ठीक आहे. हे झालं. त्यानंतर बघा ओव्हर लिव्हरेजिंग करणे टाळा. म्हणजे समजा तुमचं अकाउंट $10,000 वगैरे आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही समजा इन केस फुल मार्जिनने ट्रेड करताय. म्हणजे 1 लॉट यूज करताय, दीड लॉट यूज करताय. तसं करू नका. हा पहिला रूल आहे. ओव्हर लिव्हरेजिंग टाळा. दुसरा रूल आहे गॅम्बलिंग बिहेवियर. गॅम्बलिंग बिहेवियर म्हणजे काय? की दिवसाला 3% लिमिट आहे, तर ते फुल मार्जिन 3% यूज करायचं आणि तिथं ट्रेड करायचं. तर हे चुकीचं आहे. त्यानंतर ओव्हर ट्रेडिंग. बघा खूप लोकांना सवय असते ओव्हर ट्रेडिंग. एखादा एसएल गेला की तो पुन्हा रिकव्हर करायच्यासाठी ओव्हर ट्रेडिंग करत बसायचं दिवसभर. ठीक आहे. त्यानंतर एच-एफ-टी जसं मी सांगितलं होतं, हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग बॉट असतो. तो एका सेकंदामध्ये ट्रेड प्लेस करतो आणि क्लोज करतो. ते पण नाही जमत. त्यानंतर ॲट्रिब्यूटमध्ये बघा खालील हेज नाही करायचं. ह्या गोष्टी पण टाळायच्या. मनी मॅनेजमेंट इम्पोर्टंट आहे. पुअर मनी मॅनेजमेंट ट्रेडर फ्रिक्वेंटली एन्काउंटर मार्जिन कॉल ड्यू टू म्हणजे जास्त मोठ्या क्वांटिटीमध्ये जर आपण ट्रेड प्लेस केलेले असतील, तर ते मार्जिन कॉल अकाउंट वाईप आउट होणार आहे. ठीक आहे. बिहेवियर पॅटर्न बघा कसं होतं इन्कन्सिस्टंट बिहेवियर आहे. सच ट्रेडिंग ड्युरिंग नॉन लिक्विड मार्केट अवर. म्हणजे कसं आपण लाइक सकाळी उठलाय, बसलाय ट्रेड करत, निम्म्या रातचा बसलाय ट्रेड करत, असं नाही का. आपलं बघा मी तर सगळ्यांना पहिल्यापासून सांगत असतो. गोल्डचा ट्रेड आपण कधी करतो? सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत. ठीक आहे. त्या टाईममध्ये आपण तो ट्रेड घेतो. पुन्हा रिव्हर्स ट्रेडिंग. रिव्हर्स ट्रेडिंग म्हणजे कसं असतं? समजा तुम्ही 2 अकाउंट बाय केलेत. एकामध्ये फुल मार्जिननं बाय केलाय, दुसऱ्यामध्ये फुल मार्जिननं सेल केलाय. तर तेही इथं चालत नाही. ठीक आहे. ट्रेडिंग इन्स्ट्रुमेंट. आता बघा लिव्हरेज आपल्याला कशी मिळते ह्याच्यामध्ये बघा. फॉरेक्स ट्रेडिंग करायचं असेल आपल्याला पेअर्समध्ये म्हणजे USD, JPY, USD वगैरे तर त्यात 1:30 ची लिव्हरेज मिळते. मेटल्समध्ये म्हणजे गोल्ड वगैरे करतो आपण त्याच्यामध्ये आपल्याला 1:10 मिळते. एनर्जीजमध्ये 1:10 मिळते. इंडायसेसमध्ये 1:5 5 मिळते म्हणजे US 100 वगैरे. एनर्जी म्हणजे ऑइल वगैरे ठीक आहे. आणि क्रिप्टो म्हणजे BTC वगैरे करायचं तर आपल्याला 1:1 ह्याच्यामध्ये लिव्हरेज मिळते. त्यामुळं हे लिव्हरेज कमी असल्यामुळं एक फायदा आपलाच आहे, की ओव्हरलॉट साईज तिथं पडत नाही आणि ओव्हरलॉट साईज जर नसेल पडत, तर आपलं लॉस सुद्धा मोठा होत नाही. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे अकाउंट क्रेडेन्शियल. अकाउंट क्रेडेन्शियल म्हणजे जेव्हा तुम्ही अकाउंट पर्चेस केला, की तुम्हाला इन्स्टंट इथं लॉगिन आयडी पासवर्ड मिळून जातो. MT5 वरती तो टाकायचा आहे आणि त्याच्यामधून ट्रेडिंगला स्टार्ट करायचं. ठीक आहे. आता रिवॉर्ड्समध्ये पण बघा अ, वेगवेगळे रिवॉर्ड सिस्टम आहे. रिवॉर्ड म्हणजे काय पे आउट. एक असतो दर मंगळवारी, एक असतो 15 दिवसातून आणि एक असतो महिन्यातून. जर तुम्ही मंगळवारची जर सिस्टम ठेवली, दर मंगळवारी तुम्हाला जर पे आउट पाहिजे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्प्लिट 60-40 मिळतं. म्हणजे 60% आपल्याला मिळणार आहे, 40% कंपनी कट करून घेणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बाय विकली म्हणजे 15 दिवसातून एकदा. तर 15 दिवसातून एकदा जो रिस्क हे आहे पे आउट आहे आपलं सॉरी. तर तो 15 दिवसातून एकदा पे आउट मिळतो, तो आपल्याला 80% स्प्लिटमध्ये मिळतो. ठीक आहे. तर म्हणजे आपण आता पहिला ट्रेड केल्यापासून 14व्या-15व्या दिवशी आपल्याला पे आउट मिळणार आहे. तर मिनिमम तुम्हाला 1% प्रॉफिट काढणं गरजेचं आहे. 10,000 चा अकाउंट आहे, तर त्याच्या 1% पे आउट रिक्वेस्ट करणं गरजेचं आहे. त्याच्या खाली होणार नाही. ठीक आहे.
नेक्स्ट आहे मंथली पेआउट. मंथली पेआउटमध्ये बघा काय सिस्टम आहे. मंथली पेआउटमध्ये तुम्हाला 100% प्रॉफिट मिळतं. जेवढं तुम्ही प्रॉफिट कराल 30 दिवस. पहिला ट्रेड केल्यापासून साधारण 30व्या दिवसापर्यंत जे पण आपण ट्रेड करतोय, त्या सगळ्याचं 100% प्रॉफिट आपल्याला मिळतं. आणि हे सिस्टम का असतात? कारण की कंपन्यांना हे माहिती आहे, की बरेचसे लोकं असे आहेत, की ते फंडेड झाले, की त्यानंतर मग ते कसे ट्रेड मारतात. कुठलाही बघा फंडेड अकाउंटचं तुम्हाला सांगतो, बरेचसेच लोकं फेज तर पास करतात. बट पहिल्या वीकमध्ये त्यांचं अकाउंट उडवून टाकतात. का त्यांना असं वाटतं, की बाबा आता मी फंडेड अकाउंट पास केलं, आता मी ट्रेडर झालो, मग आता अग्रेसिव्हली जातो. अग्रेसिव्ह जास्त जायचं नसतं. आपण जर अकाउंट पास करायला मोठे लॉट साइज यूज करत असेल, फास्टमध्ये अकाउंट पास करण्यासाठी, तर त्याच्या 50% मी बोलतो अर्धी लॉट साइज यूज करायची आपल्याला लाईव्ह अकाउंटमध्ये. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑन डिमांड पेआउट. आता ऑन डिमांड पेआउटचं कसं सांगतो तुम्हाला, त्यामध्ये आपल्याला 90% स्प्लिट मिळतं प्लस न्यू ट्रेडिंग मिळते. बट त्याच्यामध्ये सिस्टम काय आहे, त्यामध्ये कन्सिस्टन्सी स्कोर 35% आला पाहिजे. म्हणजे तुमचं हायेस्ट प्रॉफिट ज्या दिवशी झालंय, त्या दिवशीचं प्रॉफिट इंटू टोटल प्रॉफिट किती झालंय आणि त्याला 100 गुणाकार करायचा. तेवढं जे येईल ते आपलं 35% च्या आतमध्ये पाहिजे आणि जर ते नाही आलं तर कंटिन्यू ट्रेड करत राहायचं, करत राहायचं, करत राहायचं. तेव्हा मग ते 35% ज्या वेळेला येईल, त्यावेळेला ते आपण विड्रॉल घेऊ शकतो. असा असतो ऑन डिमांडचा. बट मी सगळ्यांना सांगेन, एकतर 15 दिवसातनं विड्रॉल ठेवा, नाहीतर एव्हरी मंगळवारी विड्रॉल ठेवा. सिंपल. आणि आता नेक्स्ट आहे हॉट सीट प्लस 100% स्प्लिट रिवॉर्ड. तर हॉट सीट वगैरे सिस्टम काय असते यांची तुम्हाला सांगतो. ज्यावेळेला तुम्ही 4 पे आउट घ्याल, म्हणजे वळीनं, चौथ्या पे आउट बरोबर तर तुम्ही जे फीज पे करताय, जे अकाउंट बाय करण्यासाठी, ती फीज तर तुम्हाला चौथ्या पे आउट बरोबर रिटर्न मिळणारच आहे. बट त्याच्याबरोबर आणखीन सांगतो तुम्हाला ॲडिशनल बोनसेस मिळत जातात. हॉट सीट म्हणजे 4 पे आउट नंतर, 6 पे आउट नंतर, 16 पे आउट नंतर तुम्हाला एक फिक्स कंपनी पेमेंट चालू करते. तुम्ही कन्सिस्टंट आहे म्हणून. ठीक आहे. तर त्या नंतरच्या गोष्टी त्यानंतर बघू. स्केलिंग अप कसं आहे सांगतो तुम्हाला. स्केल अप म्हणजे कसं ज्यावेळेला तुम्ही 10% तुमच्या अकाउंटचं प्रॉफिट काढाल 10% म्हणजे समजा 10,000चं अकाउंट आहे तर 1000 प्रॉफिटचं तुम्ही विथड्रॉवल घेतला 1000 पर्यंत तर तुम्हाला 20% अकाउंटचे स्केल मिळणार. म्हणजे 10,000चं अकाउंट आहे ना, त्याच्यात 2,000 एक्स्ट्रा म्हणजे ते अकाउंट ऑटोमॅटिक 12,000 होणार आणि तुमची जी मॅक्सिमम ड्रॉडाउन आहे ना 6% ती तुमची तिथं 60% होणार. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट पुन्हा तुम्ही त्याच्यामध्ये समजा 20% प्रॉफिट केलं अ, ब आणि विथड्रॉवल घेतलं तर तुम्हाला 30% तुमची कॅपिटल अजून वाढणार. म्हणजे 12,000 30% अजून वाढणार आणि प्लस त्याच्याबरोबर 1% डेली ड्रॉडाउन मिळणार आणि 2% आपला ओव्हरऑल टोटल जे ड्रॉडाउन आहे, तो पण एक्स्ट्रा मिळतो. त्यानंतर ह्या गोष्टी नाही का सांगितलं ना तुम्हाला हॉट सीट, ट्रेल ब्लेझरमध्ये कसं असतं, हॉट सीटमध्ये कसं आहे. तर ठीक आहे, ह्यानंतर ज्या गोष्टी आहेत, त्या मंथली बोनस आहेत बघा 100K अकाउंट, सॉरी $100 5,000 वाल्या अकाउंटला समजा 10,000 200 हे फिक्स पेमेंट आहेत तुम्ही. ट्रेड ट्रेड करा, करू नका. पण कधी ह्याच्यामध्ये 16 पे आउट घेतल्यावर वगैरे हे सिस्टम असतात. ठीक आहे. त्यानंतर सॉरी मर्जिंग अकाउंट म्हणजे 2 अकाउंट एकत्र मिक्स कसे करायचे? तर काही गरज नाहीये. आपण 2 अकाउंट एकत्र करून ट्रेड करणार नाही. ठीक आहे. रिफंड्स तुम्हाला चौथ्या पेआउटला बघा रिफंड मिळणार आहे तुमचं ज्या अकाउंटला पे केलंत. इनॅक्टिव्हिटीचा रूल काय आहे? 30 दिवस जर तुम्ही त्यात एक्स्ट्रा ट्रेड नाही केला त्या अकाउंटमध्ये तर तुमचं ते अकाउंट क्लोज होणार आहे. आणि आयपी ॲड्रेसचा रूल जर तुम्ही बाहेर कुठं कंट्री चेंज करत असाल आणि तुमची आयपी चेंज होत असेल, तर तुम्हाला तिथं चॅट सपोर्टला सांगणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्लेन तिकीट किंवा बोर्डिंग पास तुमच्या ट्रॅव्हल डिटेल किंवा पासपोर्टवर स्टॅम्प मारलेला, नवीन रिजनमध्ये एंट्री केलेली किंवा लाईव्ह कॉल सुद्धा करून दाखवावं लागतं. तेव्हा ते अकाउंट राहतं, नाहीतर ते अकाउंट ब्रीच होतं. ठीक आहे, ह्या सिंपल गोष्टी होत्या. हे आहेत बघा फंडिंग टिप्सचे रूल एकदम ईझीमध्ये. 2 स्टेपमध्ये पण सगळं सेम आहे. फक्त एवढंच की 5% आणि 10% लॉस लिमिट आहे. दॅट्स इट. बाकी काहीही वेगळं नाहीये. ठीक तर आहे. चला समजा आता अकाउंट तर परचेस केलेलं आहे. अकाउंट परचेस करण्यासाठी मी सगळ्यांना टिप्स सांगतो. ज्यावेळेला तुम्ही तुमचे डिटेल फिल करून परचेस अकाउंटवर जाल, तर त्यावेळेला बघा तिथं यू ऑप्शन नसतो. तिथं ऑप्शन असतो कार्डचा एक ऑप्शन आणि क्रिप्टोचा ऑप्शन आहे. जर सायनस किंवा क्रिप्टो वॉलेट वगैरे असेल, तर तुम्ही तिथून ते परचेस करा. नसेल तर फक्त एटीएम कार्ड यूज करा आणि एटीएम कार्ड यूज इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो. तुमच्या ज्या बँकचं तुमचं एटीएम आहे, त्या ॲपमध्ये जाऊन इंटरनॅशनल पेमेंट ऑन करणं गरजेचं आहे. जर तुमचं इंटरनॅशनल पेमेंट ऑन असेल तरच तिथं पेमेंट होणार आहे. बऱ्याच लोकांचा काय प्रॉब्लेम होतो, एटीएम नंबर टाकतात, सीव्हीव्ही नंबर टाकतात, एक्सपायरी डेट टाकतात, नाव टाकतात, पे करतात, पण ते रिजेक्ट होतं. रिजेक्ट होण्याचं एकच कारण आहे की तुमच्या बँकचं जे कार्ड आहे त्यात इंटरनॅशनल पेमेंट ऑन नसतं. सगळ्यात पहिलं जायचं आणि बँकच्या ॲपमध्ये जायचं आणि तिथं इंटरनॅशनल पेमेंट ऑन करून घ्यायचं. जर इंटरनॅशनल पेमेंट ऑन असेल तर ते तिथं पेमेंट होणार आहे आणि हे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इन्स्टंटली मेलवरती लगेच तुम्हाला लॉगिन आयडी पासवर्ड चालू करा. अजून एक टिप सांगतो सगळ्यांना. गोल्डमध्ये तुमची नॉर्मल लॉट साईज चालते, जी काय टाकाल ती. बट US 100 मध्ये काय सिस्टम आहे,
US 100 मध्ये तुम्ही जी लॉट साईज टाकाल त्यात डबल लॉट साईज पडते फंडिंग पेपला. ही गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही 0.10 लॉट यूज करत असाल तर तिथे ऑटोमॅटिकली 0.20 पडतो. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कधी कधी अकाउंट ह्याच्यामुळे पण ब्रीच होतं एका ट्रेडमध्ये. तर हे सगळ्यांनी गोष्ट लक्षात ठेवा. आय होप सगळ्यांना गोष्टी क्लिअर झाल्या असतील फंडिंग टिप्सच्या की रूल काय आहेत, काय नाही. जरी काय समज नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला ते रिपीट करेन. आणि जर तुम्ही ती 0 to 5000च्या रोडमॅपची व्हिडिओ बघितली असेल तर ती बघून घ्या एकदा. त्याच्यामध्ये एकदम झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये कसं स्टार्ट करून आपण लॉंग टर्म कसं प्रॉफिट बनवू शकतो ते त्यामध्ये दिलेलं आहे. ओके. थँक यू सो मच.